मी तुम्हाला माझ्या कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितली होती की मी आली आहे गोंदिया माझ्या भावाच्या लग्नासाठी आणि आता आम्ही चाललो आहोत मंडपाकडे, कारण तिथे आता त्याची हळद उतरवणार आहे. तिथे गेल्यानंतर ना यार, हळद लावायच्या आधी हे काय चालू होतं मला तर नाही समजलं. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला सुद्धा सांगाल. ही रसम झाल्यानंतर दादा अजून बडी मम्मी बसले होते हळद लावायसाठी. त्यांना हळद वगैरे लावल्यानंतर आता बारी होती आमची हळद खेळायची आणि तुम्ही बघून घ्या की मला किती हळद लावली आहे. हळद उतरवल्यानंतर जेव्हा आम्ही घरी गेलो होतो तेव्हा माझ्या भावाने आणले होते आईस्क्रीम आणि त्याची खुशी त्याच्या 32 वरून तुम्ही समजू शकता. त्यानंतर रेडी वगैरे होऊन आम्ही चाललो गेलो होतो लॉन मध्ये, कारण आजच माझ्या भावाचं लग्न आहे ना यार. आणि तिथे गेल्याबरोबर इथे चालू आहे माझ्या भावाची फोटोशूट. तर फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर इथे आली होती बरात आणि बरात मध्ये नाचायची खुशी तुम्ही माझ्या चेहऱ्यावर साफ साफ बघू शकता. मी भाई साहब खरंच सांगताय पूर्ण बारात मध्ये नाचली होती मी, बट त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे नाही म्हणून मी तो अटॅच नाही करणार आहे. तर इथे होत आहे नवरीची एंट्री, जे की आमची आहे वहिनी. तर नवरीची एंट्री वगैरे झाल्यानंतर इथे झालं होतं लग्न आणि भाई साहब लग्न ना खरंच खूप जास्त चांगलं झालं होतं यार. तर लग्न झाल्यानंतर इथे थोडं बहुत फोटोशूट चालू होती आणि त्यानंतर आम्ही केलो होतो जेवण. तर आजसाठी एवढं सुद्धा, भेटूया बाय.